उद्धव ठाकरे यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यावरून केलेल्या वक्तव्यावरून आता नवा वाद सुरू झाला। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंनी केलेलं वक्तव्य त्यांच्यावरच बुमरँग होणार असा सवाल उपस्थित होतोय, कारण ठाकरेंच्या पारंपरिक मतदारांनाच या निमित्तानं भाजपनं लक्ष केलंय। काय म्हणाले होते उद्धव ठाकरे पाहूयात। एक सामान्य मुंबईकर म्हणून आम्ही उद्धव मामूंना विचारत आहोत। टोमणे बहादूर उद्धव मामू हे प्रत्येकाला नावं ठेवत असतात। काही इकडचे राजकीय पक्ष त्या इंटरनॅशनल कॉन्स्पिरसीमध्ये सामील झालेले आहेत आणि उद्धव मामूही त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत। मुंबईचा रंग असं आम्ही कोण बदलू बोललं? देणार नाही। कोण बोललं? हे सगळे भाजपचे पदाधिकारी नाही, मुंबई अध्यक्ष बोलतात। चाटम 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 उद्धव ठाकरे हाय हाय, उद्धव ठाकरे हाय हाय, मामू ठाकरे हाय हाय, ललित ठाकरे हाय हाय। अमित साटम यांनी उद्धव ठाकरेंचा मामू असा उल्लेख केला आणि त्यावरूनच मुंबई महापालिकेचं वातावरण आता तापलंय। अमित साटम यांच्या याच वक्तव्याला उद्धव ठाकरे यांनी उत्तर देताना साटम नव्हे ते चाटम आहेत अशी टीका केली आहे। मुंबईचे भाजपचे अध्यक्ष म्हणतात की जो न्यूयॉर्कचा महापौर झालाय जोहराम ममदानी, त्यांनी उमर खालिदला सपोर्ट केला आणि त्या उमर खालिदच्या सभेमध्ये जी मुंबईत होणार होती तिथे आदित्य ठाकरे आणि तुमच्या पक्षाची लोक गेलेली होती। त्यांचं म्हणणं आहे की मुंबईचं आम्ही ममदानीकरण होऊ देणार नाही, मुंबईचा न्यूयॉर्क होऊ देणार नाही, मुंबईचा रंग आम्ही बदलू देणार नाही। कोण बोललं? हे सगळे भाजपचे पदाधिकारी नाही, मुंबई अध्यक्ष बोलतात। चाटम चाटम नाही, काय मला ऐकायला नाही आलं, माईक घ्या ना जरा। चाटम कोकणी माणूस भडकला, उद्धव ठाकरे टळकला। उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर आता भाजप आक्रमक झाली आहे। भाजपने हा मुद्दा कोकणाशी जोडत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य कोकणवासियांचा अपमान असल्याचं म्हटलंय आणि यावरूनच आता भाजपनं मुंबईत उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन केलं। ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या वरळीमध्ये आंदोलन केलंय। मुंबई अध्यक्ष सन्माननीय अमित साटम काल एकतर प्रेस कॉन्फरन्स त्या बंधूंनी घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण मुंबईसाठी काय करणार आहोत, आपलं विजन काय हे न बोलता आपल्यासारख्या एवढ्या मोठ्या प्रसारमाध्यमांच्या समोर कशा पद्धतीचं वक्तव्य आहे? एवढ्या मोठ्या नेत्याला हे शोभतं का? बरं, तुम्ही विरोधकांना वाटेल ते बोलणार, आता ते तशी स्थिती राहिलेली नाही आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे एक वेगळं कर्तृत्व होतं। ते बोललेलं एक काही असं काही विरोधकांना काही बोललं तर ते भुषावं होतं। तुम्ही बोललेलं हे कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते काय तुम्हाला शोभण्यासारखं नव्हतं आणि आमचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम हे देखील कोकणी माणूस आहे। भाजपच्या याच टीकेला आता ठाकरे गटानं प्रत्युत्तर दिलंय। अमित साटम यांची तुलना कार्टून डोनाल्ड डकशी केली आहे। जात धर्म, आता तुम्ही म्हणाला की विशिष्ट जातीला, आता त्यांची जात कोणाला माहिती आहे? कोणी त्या जातीवर गेलं आणि त्यांच्याबद्दलच बोललंय। कशावरनं? उद्धव साहेब बोलताना काय बोलले त्यांनी रिपीट केलं, काय म्हणाल तुम्ही? चाटम। मी परत म्हणतोय चाटम। काय त्याच्यात निषेधार्ह काय? निषेधार्ह काय त्याच्यात? आणि तुम्ही जाती धर्म मालवण कोकण ह्याला सगळ्याला मध्ये काय आणताय? तुम्ही तुमच्याबद्दल बोला ना। हा, मी मराठी आहे, मी मराठी आहे, पण मी मराठी आहे तर मराठीसाठी तुम्ही काय केलं हो अमित साटम? तुम्ही मराठी एका अभियंताला कशा प्रकारे शिव्या दिल्यात, कशा प्रकारे तुम्ही किती सुसंस्कृत आहात हे महाराष्ट्राला पूर्ण तुम्ही संपूर्ण दाखवून दिलेलं आहे। मुंबईत आणि परिसरामध्ये कोकणी मतदार मोठ्या प्रमाणात आहे। ठाकरे बंधूंच्या बाजूने आतापर्यंत कोकणी माणूस मोठ्या प्रमाणात उभा राहिला होता। विधानसभा निवडणुकीत मात्र ठाकरेंना कोकणातच सर्वाधिक फटका बसलाय। जो कोकणी मतदार त्यांच्या पाठीशी कायम उभा राहिला तोच विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीत मात्र पाठीशी उभा राहताना दिसला नाही। त्यामुळे भाजपनं हाती घेतलेल्या मुद्द्याचा ठाकरे बंधूंच्या रणनीतीवर परिणाम होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।